तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातून विविध प्रकारचा भाजीपाला हा किरकोळ बाजारपेठेसह मुंबई, नागपूर, पुणे यांसारख्या ठोक बाजारपेठेमध्ये देखील निर्यात केला जातो। परंतु व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरातील अनेक मोठमोठे हॉटेल बंद ठेवण्यात आली आहेत। ज्यांनी गॅसला पर्यायी व्यवस्था केली त्यांनी आपल्या हॉटेल रेस्टॉरंटमधील अनेक पदार्थ कमी केल्याने परिणामी भाजीपाल्याचे दर चांगलेच कमी झाले आहेत। उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने मेथी, कोथिंबीर, लिंबू याला मिळणारे दर यावर्षी निम्म्यावर आले आहेत आणि याचा सरळ फटका हा शेतकऱ्यांसह मजूर आणि भाजीपाला व्यापाऱ्यांना देखील बसताना दिसत आहे। MCN न्यूज मराठीकरिता बुलढाण्यावरून संपादक राजीव वाढे। माझं नाव संदीप वाघ आहे। मी व्यापारी भाजीपाल्याचा। आम्ही आता सध्या बुलढाणा जिल्ह्यात मेथी काढायला आलेलो आहे। आम्ही दररोज मेथी काढतो आणि वाशिम, मुंबई, सुरत इथे मेथी नेतो। आता सध्या परिस्थिती थोडी भाव कमी आहे थोडे आता, पण चालू आहे आमचं। जवळपास 70-80 मजूर असतात आमच्याकडे। दररोजच्या 3-4 गाड्या माल काढतो आम्ही आणि आता असं वाटतं थोडं 2-4 8 दिवसात भाव थोडे बरे होईल। कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही शेतकरी? आम्ही आता जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा असं या 2 जिल्ह्यातून माल आम्ही शेतकऱ्याकडून माल घेतो। शेतकऱ्याकडून आम्ही डायरेक्ट ठरवून घेतो शेत पूर्ण आणि आम्ही बाया लावून आमचा माल काढून घेतो। कुठल्या भाजीपाल्याचं? आम्ही कोथमीर, मेथी हे 2 देतो।